सुप्रभात मंडळी. इच्छा नसूनही डोळे उघडायचे म्हणजे महाकष्टवाले काम वाटतात. आता काय करणार, मुलांच्या टिफिनची वेळ आली ना तर हे असंच होतं. आणि आजवरून मी हे इडलीचं सोंगाडण मांडलं होतं, म्हणून आज सकाळी डोळ्यांना चिमटे लावल्यासारखं डोळे उघडावं लागले आणि त्यानंतर त्या पोरांसाठी मला टिफिन रेडी करावं लागलं, कारण त्यांच्या वेळेपर्यंत ते सगळं व्हायला हवं. आणि इकडे मुलीला जरा धमकी दिल्यानंतर तिला मी शाळेसाठी रवाना केलं. आणि आता मी मोकळे झाले माझा गरमागरम चहा घ्यायला. तर बघितलं तर आम्हा मुलामुलींपेक्षा ना हे मम्मी लोकच आजकाल जरा जास्त मोबाईल स्टॉक करत राहतात. आणि सकाळी सकाळीच मला एक माझा पार्सल रिसीव्ह झालं आणि त्याच्या चिकटपट्टीवरून तुम्हाला समजलंच असेल की ते पार्सल कशाचं आहे. तर लवकरात लवकर पिलग्रीमच्या वेबसाईटवर जा, कारण आता पिलग्रीमचा मेगा सेल सुरू आहे. आणि त्या खुशीमध्ये मला समजलंच नाही की आज जेवणाची वेळ जरा निघून गेली आहे. आणि आता आपला गरमागरम नाश्ता घेतला. नाश्ता जेवण जे काही आहे तुम्हाला ते समजू शकता. आणि दुपारभर जरा आराम केल्यानंतर चहा वहा घेऊन मी निघाले मार्केटमध्ये. आता मार्केटमध्ये मग यासाठी, कारण उद्याला मला आहे रिअल फ्लावरचा बेबी शॉवरचा ऑर्डर. सो मला त्यासाठी माझ्या वेंडरला मी सांगितलं होते काही फ्लावर, तर तेच फ्लावर्स कलेक्ट करण्यासाठी म्हणून मला त्यांच्याकडे जावं लागलं. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर सर्वप्रथम मी हे फ्लावर्स चेक करून घेतले चांगल्याने आणि बघितलं की फ्लावर्स व्यवस्थित आहेत की नाही. तर फ्लावर्स पण होते आणि हे जिप्सोही मला खूप जास्त म्हणजे मेगा फ्रेश वाटला. आणि त्यानंतर हे कड्या, म्हणजे तुम्ही अंदाजही नाही घेऊ शकत की हे एवढ्याशा कड्या मला कितीला पडल्यात. असो बाबा, त्यांना टाकल्या पाण्याच्या बकेटमध्ये. आणि इकडे बघितलं तर माझी मुलगी आणि माझी मम्मी इकडे काहीतरी खेळत होती. बघितलं तर तिचे इथे बॅलन्सिंग काहीतरी सुरू होतं, दहीवाली मस्त आहे. म्हणजे माझ्या अंगाच्या दूर खेळलीनं मला तेव्हाच ते बरं वाटते. आता म्हटलं जे मॉर्निंगला आपल्याला पार्सल रिसीव्ह झालं आहे ते जरा ओपन करून बघावं, कारण त्यामध्ये काय आलंय काय नाही ते माहिती नाहीये. आणि या जूट बॅग ज्या मला फ्रीमध्ये मिळाल्या आहेत आणि परत मला 3 फ्रीबीज मिळाले आहेत, म्हणजे काही टेस्टर सारख्या दिल्या आहेत जे आपल्याला यूज करून बघायचे आहेत. पण माझ्यासोबत माहिती आहे एक मोठा वांदा काय झालाय. मला जे क्रीम बोलवायची होती म्हणजे डे क्रीम, ते न बोलवता मी मॉइश्चरायझर बोलवून घेतला. आता मॉइश्चरायझर माझ्या कामाचं तर आहे, पण पुन्हा आता मला काहीतरी सेलची वाट पाहावं लागेल. आणि ते सर्व झाल्यानंतर रात्रीला आम्ही बसलो आमचं काम घेऊन, कारण जसं की तुम्हाला माहिती आहे की मला हाफ काम रात्रीलाच करून ठेवावं लागतं. सो आम्ही तर आमचं काम करतोय. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत गुड नाईट.